साधूबाई हॉटेलचा चहा पाणी मला का आवडत नाही? अरे ज्या महिला फुलं टाकून राहिल्या त्याच तर खऱ्या लक्ष्मी आहे. ज्या महिला माझ्या अंगावर फुलं टाकून राहिल्या मी कसा काय कबूल करीन भाऊ? म्हणून मला का ते पूर्वनियोजित मालूम नव्हतं, नाही तर इथून आलोच नसतो. शिंगतवार जिल्हे, राठोड जिल्हे, पवारांना अवघ्याईनं बाजूला ठेवलं असतं, तिथल्याच रोखलं इकून घुसलो असतो. मला आवडत नाही भाऊ. तुकडोजी महाराज सांगतात साधूबाई हॉटेलचा चहा पाणी नाही. म्हणे साधू मला मान. अरे सत्यापानले काही ज्ञान आहे का? अगदी लहानपणापासून तुमचं लग्न झालं, बायको आली, लेकरं झाले तरी पप्पूच काय का पप्पूचा भोवा. धन्यवाद बाळा. आणि मॉनिटरला द्या आवाज वंदनीय महाराज लिहितात साधू कोणाला म्हणावं. अरे जिथं कवडीचा स्वार्थ नाही. सत्यपाल महाराज कीर्तनाचे पैसे घेते, मग मी महाराज कसला? महाराज म्हटल्यानंतर देवीदास बाबाचं जीवन तुमच्या भक्तांना मालूम आहे. मी पाहिलं नाही. मी मुंसाजी बाबाकडे आलो, धुराजी बाबाकडे आलो, घंटीवाले बाबाकडे आलो, मी आर्मीला उरुसवर आलो. 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत, पण मला महाराज नाही होता आलं आणि मी होतही नाही मरेपर्यंत. ना कोणाला पाय लागू देणार नाही. उलट मला आयुष्य कमी होईल माय पाय लागते. हे आहेत ना संत मायबाप, ज्यांनी जीवनभर स्वार्थ केला नाही. मला सांगा ना, सद्गुरु देवीदास बाबानं स्वतःच्या भाच्याच्या नावावर काही इस्टेट घेतली का? 2 एकर. ज्यांना स्वतःचा स्वार्थ नव्हता. म्हणून तुकडोजी महाराजानं गजानन महाराजावर गाणे लिहिले. हे संत मायबाप आपल्याला यायच्या जोडून हेच तर घ्यावं लागते, म्हणून तुम्ही पाया आल्या. म्हणून आपण मायबाप इथं आला, यायचं दर्शन करून काही करेक्शन करा, फक्त डेकोरेशन करू नका, प्रदर्शन करू नका. प्रदर्शन करून करता काय, डेकोरेशन करून करता काय? आम्हाला करेक्शन पाहिजे. करेक्शन म्हणजे काय बेटा? बोल, करेक्शनचा अर्थ सांगतात. बोलत जा मुलीने बोला. कोण्या मुलीला बोलता येते? बोल. करेक्शन करणं म्हणजे काय? हे सर्वात मोठं महत्वाचं आहे. करेक्शन करा म्हणजे काय? उभी राह. सुधारणा करणे. बोल बेटा. सुधारणा करणे. हा, या 1 मिनिट. ये 1 मिनिट. तुला काय वाटलं मी माई नात आहे? तू त्या एवढ्या नात आहेत माठवडाकडे, आणि माझ्या नातवाचा कार्यक्रम इथं झाला, गजाननच्या पोराचा. इथं कार्यक्रम झाला. अशोक भाऊ कोकाटे या माझी नातही होती श्रीमयी. समजली बेटा? करेक्शन माईक. हा आहे. या म्हाताऱ्या बाईला समजलं का आधी करेक्शन म्हणजे? काही नाही बाबा, मला काही नाही समजत. मग म्हणूनच
हाच प्रॉब्लेम समजावण्यासाठी मला संधी दिली. सांग बेटा, करेक्शन म्हणजे काय? दुरुस्ती करणे. हा. दुरुस्ती करा म्हणजे करेक्शन करा, डेकोरेशन करा म्हणजे, सजावट करणे. आणि प्रदर्शन करणे म्हणजे मार्गदर्शन देणे. विचार आहे हो माहिती. तुला ग्रामगीता सप्रेंडेड देतो, एक 50 वायची ग्रामगीता आहे. तुझ्या जीवनाचं जर कल्याण करायचं आहे तर ग्रामगीता जरूर वाच. धन्यवाद. कोणाची मुलगी आहे बाई होती? मुरलीधर अजादा डवले. डवले. चांगला बेटा, मुरलीधर भाऊची लेख आहे. धन्यवाद. नाही, एकाही मुलीला उत्तर नाही देत आलं, कारण यायले करेक्शन नावाची वस्तूच मालूम नाही. ही दुरुस्त करावं लागेल. जे बिघडेल भाई इथं जाईल ना. इथं नको वाचू बेटा, रामगीता कोणाला द्यायची नाही. इथं इथं नको वाचू. वापस घेईन मी. तिथे लक्ष द्या. हो, कृपा करून मी पुन्हा येणारी नाही. 5 वर्षातून एक वेळा येतो. मी काही दरवर्षी येणारा महाराज नाही. आपल्याला मी कुठं पुन्हा नाही गेलो. आमदाराचं इलेक्शन कधी? 5 वर्षांनी. संजय राठोड साहेब 5 वर्षांनी. आणि खासदार देशमुख साहेब 5 वर्षांनी. आणि सरपंच 5 वर्षांनी. मला काय हलकट समजता का तुम्ही? मी 5 साल के बाद आहे. तेही जगलो वाचलो होतं. आता माय अटॅकचं ऑपरेशन झालं 16 तारीखले. पंजमलं मंदात चाकू मारले 3 मुंबई. त्याच्यातही वाचलो. म्हणजे वॉरंट निघालता, पण इकडे यायचं होतं ना देवीदास बाबाकडे. गुरुदेव तुम्हारे दर्शन से भाऊ, आपल्या मनातला महिला काढायचा आहे म्हणजे करेक्शन करायचं. दर्शन नाही, फक्त दर्शन. दर्शनानं परिवर्तन, बदल करायचं. समजल्या माय मावल्यांनी? कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है. कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है. आम्हाला काशीला अयोध्येला जायची गरज नाही. तुम्ही करंजगावला या, मुंसाजी बाबाच्या दरबारात जा, गाडगे बाबा तुकडोजी बाबाकडे जा. अरे यायचं जीवन पाय. याईनं जमवलं काय काही? आता कालची घटना आहे, महिलांना सांगतो. एका पतीनं आपल्या बायकोले मारून टाकलं. आता कालची परभणीतली घटना आहे. त्यानं पत्नीला मारून टाकलं. पत्नीच्या आईली गोळी मारली. पोलीसवाला होता तो. तुम्ही पोरी तर लय मरमर करता. नोकरीवाला नवरा नोकरीवाला नोकरीवाला. तो बाप काय करते हो पोरी? माय बाबा शेतात जातात. मग तुला तसा काय नोकरीवाला पाहिजे? बरं तुझी लायकी काय? आपली लायकी बनवा ना. तो पोलीसवाला होता, तिचा नवरा. त्यानं बायकोले गोळी मारली. बायकोले गोळी मारली, ते जाग्यावर गेली. आणि बायकोचा भाऊ आज मेला, काल गेला काल. आणि त्याची सासू सिरियस. काही काही पोरीले हिरवं म्हणजे चमकवर धावणारे लोक आम्ही. त्या चमकनच सत्यानाश होऊन राहिला. मी तुम्हाला 1000-1200 दिले की तुम्ही विकल्या गेले. अरे आपण बैला आहो का? म्हणून लक्षात घ्या बाबू, आज आम्हाला दुसरं काही करू नका. हे जसे होते तसे वागा. त्याचं नाव आहे दर्शन. यांना लोट केला का?
याईनं मतलब केला काय याईनं बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मावत भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ याईनं आपल्याच माग व्हावे राजकारणात बसवलं का याईनं आपल्याच बायकोला मेंबर केलं का याईनं आपल्या बायकोच्या बहिणीलाच घरात ठेवलं का साधी गोष्ट आहे देवीदास बाबांना स्वार्थ दाखवला काही नाही म्हणून आम्हाला यायचा सत्संग पाहिजे चमत्कार हाच आहे चमत्कार कोणता आहे हा चमत्कार नाही का अरे हिंदूच्या कीर्तनात बौद्ध बसेलाय रामकृष्ण हरी जय गुरु बाबू हिंदूच्या कीर्तनात मुसलमान बसलाय अजून काय चमत्कार पाहिजे आई एखाद्या मुसलमानानं उभं राहा एखादा मुसलमान असेल तर उभं राहा कीर्तनात मला दाखवू द्या जरा चमत्कार रा एखादा उभा तुमच्यातला चालतं मला सत्कारच करायचा आज देवीदास बाबा संस्थान कडून इथं मुक्कामी होते का महाराज चला आनंद आहे मला वाटलं आजूबाजूला येऊ पण इथंच मुक्काम होत डॉक्टर ठाकरे महाराज धन्यवाद देतो आज आपली उपस्थिती लाभली आहे काय कोणी मुसलमान असं तो राहणार आहे कोणी मायकाला एखादा तरी नाही एखादा बौद्ध असंत उभं राहा मला सत्कार करायचा आहे हरा उभं आणि या इकडे एक मिनिट यायले आपण हे दाखवू चमत्कार काय म्हणतात हा देवीदास बाबाचा चमत्कार आहे हिंदून बौद्ध एकत्रित आला अजून काय चमत्कार पाहिजे कीर्तन हिंदूच आणि ऐकून बौद्ध राहिला काय ऐकते सांगण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया चेहरा दाखवा तिथे तुमचं फेसबुक पाहू द्या किती फ्रेश आहात तुम्ही आणि हा चमत्कार आहे बघ नाही तर हिंदूच्या कीर्तनात मला बुद्ध दाखवून द्या पण तुकडोजी महाराजानं अशी कार्यक्रम केला की गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचारक रामटेके दादा होते शालेय कोणती देणं ते निळीत देणं कलरले कलर कारण काही लोकांचे या कलर साठीच भांडून राहिले अरे देवीदास बाबांनी जातीयवादानं सोडलं नाही महाराज होत आहे का तुम्हाला तुमच्या याच्याची गडबड करतात पण तुम्ही अवघ्या जाग्यावर आणता काळ्या ते पत्रिका आणि एक पुस्तक देतो याच्यात गाणे मस्त आहेत 10 रुपयाचं आहे पण इतके सुंदर गाणे आहेत त्याच्यात यांना पूर्ण एकदा राहता का जिल्हा परिषद ते राठोड येऊ नाही देत इतकी हालत चांगली आहे जानू चिंबाऊची धन्यवाद मला आनंद वाटला तुम्ही बरं हे मला कीर्तन कोणतं आहे पहिलं की तुझं किती पाचवं पुण्या कंपनीचं बियाणं आहे तुम्ही आडनाव काय आडनाव वानखडे 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 चांगलं आलं तुमच्या लक्षात नाही तर ह्या 3 जाती एका जागी येतच नाही हिंदू मुसलमान बौद्ध अरे मुसलमानही आहेत आता ते उभे नाही राहत ना एखाद्याने राहिलं मी इज्जत करतो ना अरे सत्कार करतो ना मेरे बाप खडा रहे ना रे हा धन्यवाद वानखडे भाऊ जमला ना असं आहे ते अरे निळ्याले राठोडचा भगवाही दाखवा लागते ना निळा प्लस भगवा इजिकल टू व्हाईट या
ह्या कलरले जोडच नाही पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा आणि देवीदास बाबाने ते शिकवलं अरे देश में तू हर देश में तू तेरे नाम आने बदू तेरे कहीं है तेरी रंगभूमी म्हणून बाबा हा चमत्कार आहे नागपूर वरून नितीन भाऊ शिंगत्वा हा चमत्कार नाही काय कोणी मंडपाचा खर्च करते कोणी अन्नदानाचा खर्च करते अरे महाप्रसादाचा कार्यक्रम श्याम सुंदर भारती महाराज का बरं? सर्व गावकडी मंडळी राबून राहिले लहान लहान पोरं काय घेऊन या मग एवढ्याने लहान लहान 10-15 पोरं माझी गाडी आली पार्किंगची व्यवस्था करून राहिले ते पोरं टाळ्या वाजवा अरे तुम्हाला देवीदास बाबाचा चमत्कार पाहायचा आहे तर हे लहान लहान झाकणं कोणतं कोण्या कंपनीचं कोणतं कोण्या कंपनीचं कोणतं बियाणं अरे बाबा 7-8 पोरं होते कुठं आहेत रे त्यातले 2-3 पोरं आहेत का हात वर करा बरं मंगा गेटवर जे पोरं होते माझी गाडी आली तर ते पार्किंग साठी दोघं पोराईनं उभं राहा ते तिकडे असतील त्याची ड्युटी लागेल आहे का क्या बात आहे तुम्ही असं करा तुम्ही या माझ्याजवळ लाल शर्ट आणि हे 500 रुपये त्या पोराईले द्यायचा बक्षीस मी इतका आनंदात झालो चमत्कार तर लय पाहिले कोणी म्हणते मेल्यावर जिथं केलं ते आपल्याला कबूल नाही मेल्यावर जिथं होतच नाही साधू नव्हे चमत्कार हा तो चालताना गारुळ्याचा व्यापार हा चमत्कार आहे की लहान लहान लेकरं तिथं सेवा देऊन राहिले हे 500 रुपयाच्या पोराईले द्यायला टाळी मला तर त्याचा सत्कार करायचा होता धन्यवाद आलं लक्षात हे 10,000 लोक आहेत आणि पोलीसवाले किती आहेत मापा बरं यायला किती रुपये दिले हे सांगा मंडळानं हा देवीदास बाबा काही पैसे दिले का हे स्वतः मरमर करत तुम्ही जिवंत असताना येत होते की दर्शन दे माझ्या माय मावल्यांना जिवंत असताना येत होते गेल्यावेळी गर्दी वाढली एवढे जिवंत होते मानत नव्हते त्याच्यापेक्षा डबल मानून राहिलेले देवीदास बाबा की परम पूज्य मुंठाजी महाराज की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की परम पूज्य तुकाराम दादा गीताचार्यांचा कर्मयोगी गाडगे बाबांचा फुले शाहू आंबेडकरांचा दारू देणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसऱ्या बाईशी लफडं ठेवणाऱ्या हराम खोराचा आपलं कीर्तनच असं आहे मला ऐकू नका बोलत मला काय धंदा आहे का कीर्तन करणं मी काय कमर्शियल महाराज आहो काय जे आहे ते म्हणतो आहे मी आणि सत्य कथा म्हणतो सत्य काय सत्य कथा माझं नाव काही कोण्या महाराजनं नाही ठेवलं तुम्ही लेकरं पैदा करता लेकराईचं नाव कोण ठेवते खरं सांगा का एखाद्या बाईनं सांगा कोण ठेवते त्या पोराचं नाव तू ठेवतो की बाबा ठेवते पण नवरा ठेवते की दुसरा महाराज ठेवते खरं सांगा उभं राहून बोलत नाहीत ना बायका म्हणून तर तुम्ही फेल झाल्या तुम्ही बाया काऊन फेल झाल्या ते पाय ज्या बाया हुशार आहे ते मास्तरी नाही शिक्षिका आहे समजल्या
तुमच्या महिलांच्या डोक्यात येऊ द्या, बोलत जाय. हे बाय ते मुलगी बोलली, तिचा सत्कार झाला. अहो एक मुलगी ऐका थांब, हे पोरी गडबड करून करतो. गडबड करू नको, शांतपणा नको करू. गलतीनं झाली काय तुझ्या माहिले तू बोलू नका, इकडे लक्ष द्या. नजर चुकी झाली का हो? मला दिसून तशीच राहिली ती. अवतार तर नाही तू शिटी बसणं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देणं. सांग सांग इकडे पाय, इकडे बघा. सांग पोरीची शाळा कोण काढली? हा सांग ना.